जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो, काय बा शेती करताना केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर पावर आहे. पण जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच, आणि शेतीविषयी अद्ययावत माहिती असेल तेव्हाच. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो आपण प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपांना शासकीय अनुदान किती मिळतं व त्याचे काय निकष आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला शेतकरी बंधूंनो, बघूया प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना या योजनेविषयी सविस्तर माहिती. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजे महाऊर्जा यांच्या मार्फत महाकृषी ऊर्जा अभियान राबवण्यात येते. या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना ही राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप देण्यात येते. यासाठी पात्र शेतकरी कोण आहे? ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे परमनंट जलस्रोत आहे परंतु त्यांच्याकडे वीज पुरवठा नाही, असे शेतकरी पात्र आहे या योजनेकरिता. लाभार्थी निवडीचे निकष यामध्ये कोणकोणते निकष आहे? जसे 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP पर्यंत सोलर पंपासाठी ॲप्लिकेशन करता येईल. त्याचबरोबर 5 एकर जमीन धारकास 5 HP पर्यंत त्या सोलर पंपासाठी अर्ज करता येईल. तसेच 5 एकरपेक्षा ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन असेल त्या शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येतील. शासकीय अनुदान प्रधानमंत्री कुसुम घटक ब या योजनेमध्ये खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान मिळतं. म्हणजे जी काही कॉस्ट असेल त्याच्या फक्त 10% शेतकऱ्यांना भरावं लागतं. याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95% अनुदान मिळतं. या प्रवर्गातील शेतकऱ्यांना फक्त 5%च वाटा त्याचा भरावा लागेल. आवश्यक कागदपत्र: शेतजमिनीचा 7/12, आधार कार्डची प्रत, रद्द केलेला धनादेश प्रत किंवा बँक पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, जातीचे प्रमाणपत्र. अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थ्यांसाठी फक्त शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप. जर सामायिक असल्यास, म्हणजे शेतजमीन जर तुमचे सामायिक असल्यास जे कोणी त्यावरती भागीदार असेल त्यांचे नाहरकत प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. अधिक माहितीसाठी या योजनेविषयी कुठे संपर्क साधावा? तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आणि अधिक माहिती या वेबसाईटवरनं तुम्ही मिळवू शकता. याचबरोबर जर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना काही अडचणी येत असेल तर तुम्ही महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून या योजनेविषयी ज्या अडचणी येत असेल त्या अडचणीचे तुम्ही निराकरण करू शकता. तसेच अर्ज कुठून भरायचा, काय भरायचा याविषयी सुद्धा सविस्तर माहिती या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही मिळवू शकता. असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.